तर मित्रांनो, आपण सातत्याने म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात तर प्रत्येक अपडेट पाहण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि सध्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत ते म्हणजे मुंबईतील घरांची सोडत, पुढील सोडत जी काही येणार होती किंवा शिल्लक घरांची जी काही सोडत येणार होती, नेमकं त्याचं काय झालं, किंबहुना ती सोडत कधी जाहीर होणार आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात आहेत आणि आपण याच प्रश्नाचं उत्तर दस्तूरखुद्द म्हाडातूनच देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सन 2023च्या ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईच्या जवळजवळ 4082 घरांची सोडत जाहीर झालेली आहे. त्याची विजेत्यांची घोषणा झालेली आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ 2800 जणांना घरांचा ताबासुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु काही जणांना काही कारणास्तव पैसे भरता आले नाही, काही जणांनी काही कारणास्तव घरे परत केली आणि पुन्हा ही जी काही घरे परत केलेली आहेत ती शिल्लक घरे पुन्हा नव्याने काढण्याची तयारी कुठेतरी म्हाडातून सुरू असल्याचं 3 ते 4 महिन्यापूर्वी आपल्याला समजलेलं होतं की जे काही शिल्लक घरे आहेत त्याची सोडत लवकरच काढली जाईल असे अपडेट देण्यात आलेले होते. आता महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी 2 प्रश्न आहेत. एक शिल्लक घरे आणि एक जे नव्याने तयार होत आहेत ती घरे. तर आता जे काही नवीन अपडेट आहे मित्रांनो, त्या अपडेटनुसार जे काही वृत्त आहे त्या वृत्तानुसार जे काही अपकमिंग म्हाडाची लॉटरी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 600 घरे शिल्लक राहणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही नवीन घरे तयार होत आहेत तीही घरे आता नवीन लॉटरीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता नेमकं महत्त्वाचं आहे मित्रांनो की जे काही शिल्लक घरे आहेत किंवा जी काही नवीन घरे येणार आहेत ती नेमका कधी येणार आहेत, तर याचं उत्तर जे काही दिलेलं म्हाडाकडून मित्रांनो त्याच्या संदर्भात वृत्त आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की नवीन मुंबईची लॉटरी किंवा अपकमिंग मुंबईची लॉटरी ही ऑगस्ट महिन्यात काढली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, ही जी काही शिल्लक घरांची लॉटरी याच महिन्यात काढणं अपेक्षित होतं, म्हणजे मार्चमध्ये काढणं अपेक्षित होतं, परंतु आचारसंहिता लागली आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता ही लॉटरी पुढे ढकलली गेली आहे. आता जोपर्यंत निकाल लागणार नाही, जोपर्यंत सरकार बनणार नाही, तोपर्यंत लॉटरी काढली जाईल आणि म्हणून कुठेतरी 4 जूनला निकाल लागल्यानंतर पुढील महिन्याभरात किंवा 1.5 महिन्यामध्ये याची लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्थातच ऑगस्टमध्ये याची जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे. आता नेमकं या लॉटरीमध्ये घरे कुठे कुठे असणार आहेत, याचा 2 प्रकारचे घरे असतील मित्रांनो. एक जी ऑलरेडी शिल्लक घरे आहेत, जी सन 2023च्या लॉटरीतील शिल्लक घरे आहेत. दुसरी जी नव्याने बांधण्यात येणारी घरे आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा जी काही शिल्लक घरे आहेत ती पहाडी गोरेगाव या ठिकाणी EWS आणि LIG उत्पन्न गटातील घरे आहेत. जे काही अँटॉफिल वडाळा याही ठिकाणची बरीच घरे ही रिकामी आहेत किंवा किंबहुना काही जणांनी सरेंडर केलेले आहेत, किंबहुना तेथील लोकॅलिटीनुसार किंवा तेथील सोयीसुविधाचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणच्या अनेक जणांनी घरे सरेंडरसुद्धा केल्याचं अनेकांनी आपल्याला मेसेज केलेला आहे. त्या ठिकाणच्या रहिवाशांना काही प्रमाणात जे काही म्हणजे सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या त्या होत नसेल तर अनेकांनी कमेंट्स केलेले आहेत, त्याच्यामुळे अनेकांनी घरे सरेंडर केल्याचं सांगितलेलं आहे. त्याशिवाय काही ठिकाणी अपात्र झाल्यामुळे काही घरे सरेंडर झालेली आहेत. त्याशिवाय विक्रोळी खन्नामानगर याही ठिकाणी बरीच घरे जी LIG उत्पन्न गटातील घरे आहेत त्याही घरे कुठेतरी मागे आलेले आहेत. काही जणांना 2-2, 3-3 घरे लागली त्याच्यामुळे त्यांनी ती घरे सरेंडर केलेली आहेत. काहींना किमती जास्त वाटत आहेत त्याच्यामुळे त्यांनी घरे सरेंडर केले आहेत. काही जण अपात्र ठरलेले असल्यामुळे त्यांनी घरे सरेंडर केलेली आहेत. म्हणून अशी एकूण जवळजवळ 600 घरे ही जुन्या लॉटरीतील घरे आहेत. आता 600 घरामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते मित्रांनो, कारण आपण मागच्या लॉटरीत पाहिलेलं आहे की जवळजवळ 1200 ते 1300 जणांनी अद्यापही पेमेंट केलेलं नाही आहे. आता त्यांना पेमेंट करण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, मुंबई लॉटरीतील जे कोणी विजेते ठरलेले आहेत ज्यांना 18 मार्चपर्यंत पेमेंट करता आलं नाही त्यांच्यासाठी म्हाडाने आता हीच तारीख 15 दिवसांनी वाढवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 15 दिवसाचा कालावधी आहे. या 15 दिवसात जर लोकांनी पैसे नाही भरले तर हे 600ची जी काही संख्या आहे ती जवळजवळ 1100-1200 पर्यंत जाऊ शकते अशी कुठेतरी शक्यता आहे. त्याच्याशिवाय नवीन जवळजवळ 400 ते 450 घरी नव्याने जी काही विक्रोळी खन्नामानगर या ठिकाणी 2 BHKच्या 2 टावरचं काम सुरू आहे, त्याच्यामध्ये एका टावरचं काम झालेलं आहे, दुसऱ्या टावरचं काम सुरू आहे. त्याशिवाय गोरेगाव या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी 2 BHK घरांचं 1 BHK 2 BHK घरांचं काम चालू आहे. त्याशिवाय पवई आहे, तुंगा पवई याही ठिकाणी घरांचं काम सुरू आहे. ही सगळी नवीन घरे सुद्धा जी निर्माणाधीन घरे आहेत ती घरे सुद्धा या लॉटरीत समाविष्ट केली जाणार आहेत. हे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, ज्यांचं काम सुरू आहे, ज्यांचं 6 महिन्यात 8 महिन्यात वर्षभरात काम पूर्ण होणार आहे किंवा त्याला ओस येणार आहे, अशा घरांचा समावेश सुद्धा या लॉटरीत केला जाणार आहे असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. कारण म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल यांनी या प्रकल्पाची पाहणी केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथील प्रकल्पाला त्यांनी व्हिजिट दिलेली आहे, तेथील माहिती घेतलेली आहे आणि हे कामं शक्य होतील तितक्या लवकरात लवकर पूर्ण करावेत असे कुठेतरी सांगण्यात आल्याचं समजलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी अपकमिंग जी काही मुंबईची लॉटरी येणार आहे ती आता ऑगस्ट महिन्यामध्ये जाहीर होणार आहे. पण इथेच दुसरा एक प्रश्न आहे मित्रांनो
की जी काही गोरेगाव येथील 2 BHK 3 BHK ची घरे आहेत, जी त्या घरांची लॉटरी सुद्धा कुठतरी दिवाळीच्या मुहूर्तावरती काढली जाणार आहे. जवळजवळ 323 घरे ही 2 BHK 3 BHK त्याच्याशिवाय इतर घरे मिळून 700 घरांची सोडत ही दिवाळी काढली जाईल असंच कुठेतरी काही दिवसापूर्वी सांगण्यात आलं होतं. म्हणून थोडं कन्फ्युजन पण आहे की नेमका लॉटरी कधी येणार आहे, कारण शिल्लक घरांची आणि नवीन घरांची लॉटरी जर ऑगस्टमध्ये आली तर मग जी काही उर्वरित 200-300 घरांची लॉटरी आहे, 323 घरांची लॉटरी, तर ती कुठेतरी दिवाळीच्या मुहूर्तावरती काढली जाईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. पण मला नाही वाटत की ह्या दोन्ही सोडती जवळजवळ काढल्या जाऊ शकतात. मग जी काही दिवाळीची लॉटरी ती कदाचित पुढच्या वर्षी जाऊ शकते, परंतु जी काही ऑगस्ट महिन्याची लॉटरी, जी शिल्लक घरांची लॉटरी आहे, ती मात्र नक्कीच काढली जाईल अशी एक शक्यता आहे. कारण जी काही सध्याची पडून घर आहेत मित्रांनो, ती रेडी टू मूव्ह अर्थातच तयार घर आहेत आणि तयार घरं जास्त दिवस बंद ठेवणं हे भाड्याला नक्कीच परवडणार नाही आहे. त्याच्यामध्ये भाड्याला नक्कीच फटका बसू शकतो किंवा जे काही पैसे येणं अपेक्षित आहेत तो निघणार, पैसे येणार नाहीत. त्याच्यामुळे भाडं लवकरात लवकर शिल्लक घरांची लॉटरी काढली किंवा तशा लॉटरी काढण्याच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे. म्हणून जे मुंबईकर, जे अर्जदार मुंबईच्या लॉटरीची वाट बघतायत त्यांना आता काही काळ थांबावं लागणार आहे आणि वारंवार जे कोणी प्रश्न विचारत आहेत त्यांच्या प्रश्नाला कुठेतरी नक्कीच आता ब्रेक लागणार आहे. कारण आता ऑगस्टपर्यंत मुंबईची लॉटरी निघणार नाही, म्हणून त्याच्यावर आपण जास्त डिस्कस करणार नाही आहे. पण एवढं जे काही निर्माणाधीन प्रकल्प सांगितली त्या ठिकाणी मात्र जाऊन बघणार आहे की नेमका कोणत्या घरांचं काम सुरू आहे, कशा प्रकारे काम सुरू आहे, त्याचं 1 BHK कसं आहे, 2 BHK कसं आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत राहणार आहोत. आणि त्याच्यामुळं मुंबईसाठी जे काही घरे तयार होत आहेत, मुंबईसाठी जे काही घरे नवीन घरे येत आहेत, तिथे आम्ही साईट व्हिजिट करून तेथील लोकेशन किंवा तेथील अपडेट आम्ही देत राहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.